नमस्कार मित्रांनो, मी आहे चेतन. ऊर्जा स्वरूप या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर क्लिन्झिंग का गरजेची आहे, क्लिन्झिंग का करावी, आपण क्लिन्झिंग यामुळे करावी कारण की आपण आपल्या मेमरीजमध्ये स्टक असतो आणि ही मेमरी आपला मॅनिफेस्टेशन ब्लॉक करते. जीही तुमच्या माइंडमध्ये मेमरी रिप्ले होते तीच खरं तुमच्या मॅनिफेस्टेशनला ब्लॉक करते आणि त्यासाठीच क्लिन्झिंग गरजेची आहे. तर क्लिन्झिंग कुठल्या कुठल्या गोष्टीने करता येते, तर मी सर्वात पहिली गोष्ट सांगेल ती म्हणजे होओपोनोपोनो. मी 2-3 व्हिडिओज होओपोनोपोनोबद्दलसुद्धा बनवलेले आहेत, पण मॅनिफेस्टेशनचा सगळ्यात महत्त्वाचा रूल म्हणजे ती क्लिन्झिंग केली पाहिजे. जसं आपण शरीराची आंघोळ करतो, आपली कार असेल, आपली बाईक असेल, त्यांची सर्व्हिसिंग करतो वेळोवेळी, जसं त्यांना स्वच्छ ठेवतो वेळोवेळी, तसंच आपल्या मनाचीही आंघोळ होणं गरजेचं आहे. मनाला देखील आंघोळ घालणं गरजेचं आहे. जेही तुमचं आत्ताचं एज असेल, अर्थात तुमचं वय जितकंही असेल तितकी तुम्हाला आंघोळीची गरज आहे, मनाच्या आंघोळीची गरज आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही मनाची आंघोळ करतात त्यावेळेला तुमच्या मॅनिफेस्टेशन इझिली व्हायला लागत असतात. मनाची आंघोळ झाल्यानंतर माणूस अलाइनमेंटमध्ये येतो आणि अलाइनमेंटमध्ये आल्यानंतर त्याची मॅनिफेस्टेशन व्हायला लागत असतात. खरं तर आपली स्टेट जी असते ना, ती हॅपीनेसची असते, ती अबंडन्सची असते. पण मनात निगेटिव्हिटीचा थर साचतो, कोणी काही बोललेलं साचतं, कोणी अपशब्द काढले का ते मनामध्ये साचतं आणि मनामध्ये जितकं तुम्ही साचवाल हा कचरा तितकंच तुमचं मॅनिफेस्टेशन हे ब्लॉक होत असतं. कारण की युनिवर्सची भाषा जी असते ती निर्मळ मनाची असते. युनिवर्सची जी भाषा असते ती चांगुलपणाची असते. आणि ज्या वेळेला आपण आपल्या मनामध्ये फारसा कचरा इनबिल्ड करत असतो तर आपलं सॉफ्टवेअर जे असतं ते करप्ट होत असतं आणि त्याला अँटीव्हायरसची गरज लागत असते. आणि अँटीव्हायरस हे कुठल्या प्रकारे मिळतं, तर ग्रॅटिट्यूडने मिळतं. सर्वात पहिले तर होओपोनोपोनोने मिळतं. याच्यामध्ये सगळेच येऊन जातात. 4 फ्रेजेस असतात. मी नेहमी सांगतो, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. जीही तुमच्या माइंडमध्ये मेमरी रिप्ले होते, ज्याही वाईट घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्याची पुनरावृत्ती तुमच्या आयुष्यामध्ये घडत असते. कारण की तुम्ही ती मेमरी क्लीन्स केलेली नसते. त्यामुळे तुमच्या सेल्युलर लेवलवर ती मेमरी तशीच स्टक राहते आणि तशीच मॅनिफेस्टेशन तुमच्या आयुष्यामध्ये होतात. किंवा हवे ते मॅनिफेस्टेशन जे आहे, हवे ते डिझायर आहेत, ते मॅनिफेस्ट नाही होत. मग अशा वेळेला माणूस हताश, निर्बल होत असतो, नशिबाला दोष देत असतो, भगवंताला दोष देत असतो. परंतु आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असे काहीतरी पॅटर्न बनवलेले असतात जे की क्लिन्झिंगमुळेच निघतात. क्लिन्झिंग त्याला होओपोनोपोनोचा अभिषेक घालावा लागतो. त्यावेळेला ते मनाची जी धूळ बसलेली असते इतक्या वर्षांची, एवढा कचरा जो आपण साठवून ठेवलेला आहे तो धूळ निघत असतो आणि त्यानंतरच आपले मॅनिफेस्टेशन हे आपल्या आयुष्यामध्ये येत असतात मित्रांनो. म्हणून मॅनिफेस्टेशन जे आहे ते काही रॉकेट सायन्स नाही आहे. प्रत्येकजण मॅनिफेस्टेशन डिझर्व करतो. प्रत्येकजण त्याचे डिझायर हव्या त्या वेळेला मिळवू शकतो, पण त्याला क्लिन्झिंग करणं गरजेचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू ह्या फ्रेजेसने तुम्ही तुमची जर क्लिन्झिंग कराल रोजच्या रोज, तर नक्कीच तुमच्या मॅनिफेस्टेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा पैलू आयुष्यात फार महत्त्वाचा ठरतो. ज्याही वेळेला तुम्हाला लाईफमध्ये स्टक फील होत असेल त्यावेळेला होओपोनोपोनो करा. मग ते असं होत नाही की आयुष्यात फक्त तुम्ही दर दिवशी फक्त 5 वेळेला किंवा 5 मिनटं जर होओपोनोपोनो कराल आणि दिवसभरातून तुम्ही निगेटिव्ह विचारांमध्येच असाल तर सर्वात जास्त डॉमिनंट थॉट जो असतो तो तुमचं मॅनिफेस्टेशन आणतो. अर्थात डॉमिनंट थॉट अनवर्दीनेसचा असेल तुमच्यामध्ये, तुम्ही स्वतःला कमी समजत असाल तर मात्र तसंच मॅनिफेस्टेशन तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. म्हणून क्लिन्झिंग करणं फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला तुम्ही क्लिन्झिंग करतात त्यावेळेला त्या सर्व
परिस्थितीची, त्या समोरच्या माणसाची जबाबदारी स्वतःला घ्यायची आहे. कारण की स्वतःच्या व्हायब्रेशनमुळे त्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागत असता डिव्हिनिटीशी, त्यावेळेला तुमचे ब्लॉकेजेस निघायला सुरुवात होते मित्रांनो, आणि त्यानंतर तुमचे मॅनिफेस्टेशन व्हायला लागत असतात. त्यामुळे सर्वात आधी मॅनिफेस्टेशन नाही, सर्वात आधी क्लिन्झिंग येते. तुमच्या माइंडची जेव्हा तुम्ही क्लिन्झिंग करतात वेळोवेळी, त्यावेळेला नक्कीच तुमचं माइंड, मी म्हणेल सबकॉन्शियस माइंड, तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळवून देत असतं. म्हणून क्लिन्झिंगला आयुष्यामध्ये प्रायोरिटी द्या. आज तुमचं तुमच्या जॉबमध्ये मन लागत नाही, हवा तो पार्टनर मिळाला नाही, किंवा ज्याही पार्टनरशी तुमचं लग्न झालेलं आहे त्यामध्ये संतुष्ट समाधानी वाटत नसेल, किंवा पैशाच्या बाबतीत चणचण जाणवत असेल, त्याच्यामध्ये समाधान वाटत नसेल, तर ही फिलिंग आहे, ही लॅकची जी फिलिंग आहे, तर त्या फिलिंगला आपल्याला क्लिन्झिंग करायचं आहे, क्लीन करायचं आहे. आणि ज्या वेळेला या फिलिंग क्लीन होतात ना मित्रांनो, त्यावेळेला तुमचे मॅनिफेस्टेशन होत असतात. कोणी दुसरं मॅनिफेस्टेशन आपलं रोखत नाही, खरं तर आपणच स्वतः बाधा बनत असतो. आपण ॲलो करत नाही त्या युनिवर्सच्या अबंडन्सला, त्यामुळे सगळं ब्लॉक फील होतं आपल्याला. मग आजपासूनच सुरुवात करायची क्लिन्झिंगला. 4 फ्रेज बोलायचे आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी डिव्हिनिटी, मला माहीत नव्हतं, किंवा मला माहीत नाही कुठल्या गोष्टींमुळे, कुठल्या निगेटिव्ह फिलिंग्समुळे ही परिस्थिती माझ्यावर ओढावली आहे, याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू फॉर क्लिनिंग दिस, ऑर हिलिंग दिस, ऑर रिलीजिंग दिस, अँड आय लव्ह यू. बघा मित्रांनो, जसं जसं तुमच्या भावनेमध्ये हा शिफ्ट घडेल, तसं तसं तुम्हाला मॅनिफेस्टेशनही बघायला मिळेल तुमच्या आयुष्यामध्ये. चेतन नेहमी हेच सांगेल की क्लिन्झिंगला पहिले महत्त्व द्या. मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऊर्जा स्वरूपला असंच प्रेम देत राहा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला मात्र याची सर्वात जास्त गरज आहे. या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.